12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी पाहणी केली असून त्यांच्या हस्ते आज ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची महापूजा संपन्न झाली आहे। यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक येथे 2027 रोजी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकर परिसरातील विकास कामे पूर्ण होतील आणि नव्याने 4 रस्तेही सुरू होतील। या परिसराचा विकास होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं। पाहूया। मंदिरला एक भव्य स्वरूप देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना एकच वेळी या ठिकाणी दर्शनाचे लाभ घेता येणार आणि त्याचं काम मागचे काही दिवसांमध्ये चालू झाला होता। त्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून आपण मंदिर बंद ठेवला होता आणि 9 एप्रिलपर्यंत हा मंदिर बंद असणार आहे। आणि जरी मंदिर बंद असेल जनतेसाठी, तरी या ठिकाणी प्रत्येक दिवशी जे पूजा असतात, जे धार्मिक पूजा आवश्यक आहे प्रत्येक दिवशी, ते या ठिकाणचे पुजारी करतात। आज मी या ठिकाणी कामाची पाहणी पण केलेली आहे आणि कामाची जे स्पीड बघता मला असं वाटतं की 9 एप्रिलपर्यंत जे मुख्य मंदिर आहे त्याचं काम संपून जातील आणि त्याच्यानंतर आम जनतेसाठी हा मंदिर परत ओपन असणार आहेत। याच्याशिवाय आम्ही हाही सांगू इच्छितो या ठिकाणीपासून की आपण मात्र मंदिरचाही विकास करत नाही आहे, याच्याशिवाय या ठिकाणी येणारे जे रस्ते आहे त्याची सुधारणा करतो आणि त्याचंही आपण टार्गेट ठेवलेलं आहे की येणारे एप्रिल 27पर्यंत किमान 4 रस्ते या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले पाहिजे। आज आपल्याकडे एकच चांगला पर्याय मार्ग उपलब्ध आहे, ते आहे मंचरद्वारे। म्हणजे मुंबई ते पुणे यायचे, पुणे ते मंचर आणि मंचर ते घोडेगाव आणि नंतर तलेगाव निगडाले, हा एक रस्ता आहे आपल्याकडे, पण हा लांब पडतो। याच्याशिवाय आपण आणखीन आता 3 रस्ते तयार करतो। एक तलेगाव टोल नाकापासून डायरेक्टली एक रस्ता येणार आहे, जेणेकरून मुंबईवरून जे येणारे लोक आहेत त्यांना एक चांगलं समाधान मिळून जातील। याच्याशिवाय राजगुरुनगरचा एक चांगला मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्या रस्त्याची व्यवस्था चांगली नाही आहे। त्याच्या लँड ॲक्विजिशनच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे, त्याच्या टेंडरसुद्धा टेक्निकल बिडिंग फायनल झाली आहे, फायनान्शियल ओपन होणार आहे, त्याचंही काम येणारे 1-2 महिन्यामध्ये चालू होतील, तर तोही एक पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन जातील। याच्याशिवाय केंद्र सरकारकडून एक चांगला उपक्रम, एक चांगला प्रोजेक्ट मंजूर होत आहे, तो आहे की जे आपला रायगडचं जे घाट आहे तिथून आपण एक केबल कारसुद्धा चालू करतो आहे, जेणेकरून जे भाविक नवी मुंबई किंवा मुंबईकडून येतील ते डायरेक्टली केबल कारद्वारे या ठिकाणी पोहोचू शकतो। आपला शेवटचा उद्देश हा आहे की हा मंदिर जे आहे ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आहे आणि या ठिकाणी पोहोचायला लोकांना जास्त वेळ लागत होता आणि मंदिर ठिकाणी पोहोचल्यानंतर सुद्धा या ठिकाणी एकच वेळी जेवढे लोक जमा होऊ शकतात त्याची व्यवस्थामध्ये थोडी कमतरता होती। तर आता 2026मध्ये नाशिकचा महाकुंभ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण हा अंदाज घेतला आहे की किमान 2 ते 3 लाख भाविक प्रत्येक दिवशी 2 महिन्यासाठी येऊ शकतात। तर त्या पद्धतीने तयारी आपल्याला आताच कंप्लीट केली पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला